राम राम. कधी तुम्ही दळण केलंय का? मी गव्हाचं दळण करते, गव्हाचं दळण. तुमच्या आयुष्यात कधी दळण केलं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. दळण करा, भांडी घासा, कपडे धुवा, रोजची कामं करावीच लागतात. पीठ संपलं, हे संपलं, ते संपलं, सगळीकडे लक्ष द्यावंच लागतं. लहानपणी ना आम्ही ना लय हसायला येते. लहानपणी आम्ही ना दळण दळायला जायचं म्हटलं ना, घरची सांगायची शाळेत जाताना 9 वाजता 10 वाजता शाळेत जाताना सांगायची, आज दळण दळायला जायचंय. शाळेतून आल्यावर आधी दळण दळायला जा आणि दळण करून घेऊन ये. मग आम्ही शाळेतून आलो ना, उरकायचं पटापटा आणि मग दळणाचा डब्बा डोक्यावर घ्यायचा आणि जायचो. का जायचो तर आम्हाला वाटायचं त्यावेळेस दळणाला पैसे दिले, त्याच्यातून 1-2 रुपये राहतील आणि मग आम्हाला त्याची चॉकलेट खायला भेटत. या आशेने आम्ही ना दळण एवढं मोठा डब्बा डोक्यावर घेऊन चिखलातून वावरातून असं चालत चालत गिरणीवर जायचो. गिरण लय लांब असायची त्यावेळेस, कोसोटी चौकात असायची, गावच्या चौकात असते गिरण. मोठी गिरणी असायची. आता घरोघरी झाली. माझ्याच गिरणीचा आवाज येते. मी पण नाही कुठं दळायचं, माझ्याच घरी दळते गिरणीवर. पण सांगते त्यावेळेसची माझे 1-2 रुपयासाठी आम्ही खूप लांब जायचं दळण दळायला आणि मग ते 1-2 रुपये भेटले ना, त्याची चॉकलेट घेऊन आम्ही खूप आनंदी असायचो. आताच्या मुलांना दळण कुठं करायला जाते तेच माहिती नाही. तुम्ही पण नक्की कमेंट करून सांगा, तुम्ही कुठं दळण दळायला गेलेत का? तुमच्या आयुष्यात तरी तुम्ही दळण दळायला गेलेत का? नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.